गुड मॉर्निंग सर्वांना. मी रामदास मेस्त्री माझ्या अल्ट्रा रामदास या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत करत आहे. आणि आज सॅटर्डे आहे, सो आज काहीतरी लॉंग रन असणार एवढं नक्की आहे. तर आज मी लॉंग रनसाठी जातो आहे, ट्रेल रनसाठी जातो आहे ॲक्च्युली. यूट्यूब चालवतो मी सायकलिंग रनिंग वगैरे करतो आणि प्रॅक्टिससाठी इथे गडावर येतो. 1-2 वेळा आलोय मी तसा. चालेल, या हो. ठिकाणी तुम्ही आलात. हो. तुमचं या शिवपद स्पर्शाने पुनीत झालेल्या माऊली किल्ल्याच्या पायथ्याशी तुमचं सहर्ष स्वागत आहे आमच्या थँक्यू. तानसा अभयारण्यातर्फे, वाईल्ड लाईफ तर्फे. हो. आणि नाशिक मुंबई या हवेच्या हाकेच्या अंतरावर हो हे शिवपद स्पर्शाने पुनीत झालेलं हा माऊली किल्ला आहे. बरोबर. आणि एक सांगायचं महत्वाचं म्हणजे का शिवाजी महाराजांचे गर्भसंस्कार या भूमीत झालेत. आणि ठाणे जिल्ह्यातील सर्वात उंच किल्ला आहे, ब्युटिफुल स्पॉट आहे. इथे येणारा हा प्रत्येक पर्यटक त्यांच्या स्वागतासाठी आमची वनराई, आमचे पशु पक्षी हे स्वागतासाठी प्रत्येक ठिकाणी सज्ज आहेत. ते बोलू शकत नाही, पण ते त्यांच्या आत्मीयतेने तुमचं वेलकम, स्वागत, नवीन वर्षाच्या शुभेच्छा हे सर्व तुम्हाला देतात. पण ते निरीक्षण आपल्या याने
आणि ही महाराष्ट्र संतांची भूमी आहे. हो. वृक्षवल्ली आम्हा सगळे सोयरे वनचरे ही ती महाराष्ट्रांची परंपरा आणि ती संतांची भूमी आहे. हो. आणि प्रत्येक पर्यटकांनी हा माहुली किल्ला शिवपद स्पर्शाने पुनीत झालेला आहे आणि तो प्रत्यक्ष त्याचा दर्शन घ्यावं ही माझ्या फॉरेस्ट डिपार्टमेंट तर्फे, तानसा अभयारण्य वाईल्ड लाईफ तर्फे माझी तर सर्वांना कळकळीची विनंती आहे. आणि या ठिकाणी आल्यानंतर जे आपले काय वजन तर आहे समजा, हो. जो 50 किलो वेटचा आहे त्याचं ते त्यांनी प्रत्यक्षात प्रॅक्टिस केलं नक्की. तर त्याचं एका महिन्याने असं एक दोन फेऱ्या मारल्या तर ते वजन निश्चित कमी होणार. आणि इथलं जे वरचं टाक्याचं पाणी आहे, आता खाली पाणी नाही पण 2815 मीटरवरती फुटावरती उंचावरती तिथे पाणी आहे. म्हणजे काहीतरी कुठेतरी देवाचं अंश आहे. जागृत देवस्थान आहे. हे इथलं जे माहुली जे आहे ते हे जागृत देवस्थान आहे. आणि आमचे फॉरेस्ट डिपार्टमेंटचे एक थॉमस साहेब होते, त्यावेळेला पूर्ण मंदिरांची पडझड झाली होती. मंदिरांची पडझड झाल्यानंतर त्यांनी एक दर्शनासाठी तिथे गेले. सगळ्या बाजूला विटा विखुरलेल्या होत्या पण देवाच्या ठिकाणी एकदम क्लीन व्यवस्थित होतं. त्यांनी मनोभावे दर्शन घेतलं, त्यांना स्वप्नात दृष्टांत दिला आणि त्यांनी आमच्या फॉरेस्ट डिपार्टमेंट तर्फे एक डेपो असलेले थॉमस साहेब त्यांनी या मंदिराचा जीर्णोद्धार केला. आणि त्याच्यानंतर हे देवीचं मंदिर आहे, एक ठाकुर्लीचे चौधरी म्हणून होते, देवीच्या मंदिराचा जीर्णोद्धार केला. आणि गणपतीचं आराध्य दैवत कोणत्याही ठिकाणी पूजेचा मान अग्रगण्य गणपती बाप्पाला असतो. तर माजी विद्यार्थी संघ त्यांनी एक ब्रह्मचारी नाटक केलं आणि त्या नाटकातून जी मिळालेली रक्कम अनामत ती इकडे तिकडे न करता त्या मंदिरासाठी त्यांनी त्या मंदिराचा जीर्णोद्धार केला. आणि खाली एक मारुती मंदिर आहे. रामदास स्वामींनी प्रत्येक ठिकाणी मारुतीरायाची स्थापना केली. मना सज्जना भक्ती पंते द्यावे ते मनाचे श्लोक त्यांनी त्याद्वारे त्यांना उपदेश केला. आणि एक वेखंडे बाबा होते, त्यांनी तर थोडाफार तिथे आमच्या फार्म हाऊस आहे इथे आमच्या गावातल्या लोकांची जमीन घेतली त्यांनी, एका भास्कर पाटील म्हणून. तर त्यांनी थोडाफार तिथे ते थोडासा त्याचा जीर्णोद्धार केला. असं एक जागृत देवस्थान आहे. आणि ठाणे जिल्ह्यातील सर्वात हा उंच किल्ला आहे, किल्ले माहुली. आणि ज्या टायमाला औरंगजेबाच्या तहामध्ये शिवाजी महाराजांनी 23 किल्ले परत दिले त्या टायमाला ह्या माहुली किल्ल्याने सिंहाचा वाटा घेतलेला इथे. म्हणजे 20+3 मधला पॅच येतो माहुली आहे, इकडचा येतो पळसगड आहे आणि इकडचा येतो भंडारगड आहे. म्हणजे 20+3 मोठा महत्वाचा सिंहाचा वाटा घेतलेले. आणि एकदम प्रेक्षणीय स्थळ आहे, ब्युटिफुल स्पॉट आहे. जरी लोकल जरी माणूस जरी इथे गेला तरी साधन सामुग्री बरोबर असेल तर त्याला 2-5 दिवस तिथे राहावं असं वाटतंय. असं इकडे जबरदस्त आहे. आणि पावसाळी तर मग धबधबे वगैरे असतात, मग लोक त्या पिरियड मध्ये भरपूर येतात, असंख्य येतात. एकापासून लाखोपर्यंत त्याचा प्रचार होतो. तसं तुम्ही करावा.
तर तुम्हाला जेवढं जमेल तेवढा कचरा किल्ल्यांच्या खाली न्यायला ट्राय करा आणि साफसफाई नक्कीच बाळगा त्यावरती, कारण असाच कचरा करत राहिलो तर ते किल्ले जास्त काळ टिकणार नाहीत एवढं नक्की आहे. 15 मिनिटाच्या रेस्टनंतर आता मी रिटर्न डाऊनहिल तर खूप लोकांना हार्ड असतं बोलतात,
मला ते खूप इझी वाटतं. बस तुम्हाला तुमच्या पायांवरती कंट्रोल ठेवायचा आहे. आलो मी रिटर्न जाऊ माऊली फोर्टवरून. एक्सपिरियन्स तुम्हाला दिसेलच व्हिडिओमध्ये. मस्त एक्सपिरियन्स होता. ॲक्च्युली तो हार्ड पण नाही चढायला तसा. तिथून मग घरी. आणि माझ्या रनिंग मित्रांना मी सांगू शकतो की जर तुम्हाला स्टॅमिना किंवा इंड्युरन्स बिल्ड करायचा असेल तर ट्रेल रन किंवा हिल रन करत जा. त्याचा फायदा तुम्हाला रोड रनिंगला तर होणारच आहे. जसं की बोललं जातं रोड रनिंग करणारा ट्रेल रन करू शकत नाही एवढं नक्की आहे. पण ट्रेल रन करणारा रोड रन करू शकतो कारण त्याच्याकडे स्टॅमिना, इंड्युरन्स आणि स्पीड पण असतो. तर ट्रेल रन आणि रोड रन पूर्ण डिफरंट आहे. फोर्टला आलेलो 2 वेळा. परत याला माथेरानला गेलेलो इलेव्हेशन रन करायला. तर तेच की तुम्हाला ट्रेल रन करायचं असेल तर नक्कीच तुम्हाला अशा ट्रेलवरतीच तुम्हाला प्रॅक्टिस करायची आहे. 7-8 तास किंवा म्हणा 10 तास तुम्हाला कंटिन्युअसली रन करणं ट्रेनमध्ये ते पण खूप डिफिकल्ट असतं. तर त्यासाठी तुम्हाला इंड्युरन्स बिल्ड करणं खूप गरजेचं आहे. तर त्यासाठी अशा जागेंवरती तुम्हाला ट्रेल रनची प्रॅक्टिस करायला यायला हरकत नाही. तुम्ही एक रनर आहात आणि ट्रेल रनच्या कुठच्याही रेसला जर जात असाल तर मी सजेस्ट